हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण दोन अपडेट बघणार आहोत। तर बघा, MPSC राज्यसेवाचा निकाल का आला नाही आणि तो कधीपर्यंत लागू शकतो। आणि दुसरं म्हणजे मी आधी आपल्या चॅनलवर जो कट ऑफ प्रेडिक्ट केला होता तो 90 ते 94 होता आणि तो मी चेंज करून 87 ते 90 या दरम्यान लागेल असं माझं ओपिनियन चेंज केलेलं आहे। त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, आता रिझल्ट का लागला नाही याच्या मागचं एक कारण असू शकतं की जे सिव्हिलवाले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 18 जूनपासून ते 22 जूनपर्यंत विकल्प सादर करण्यासाठीची परवानगी दिलेली आहे। म्हणजे 22 तारीख एक सोमवारी आहे, सोमवारपर्यंत त्यांना फॉर्म भरण्याची अनुमती दिलेली आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला एक मंगळवार आणि बुधवार आपल्याला राज्यसेवाचा निकाल बघायला मिळू शकतो। म्हणजे मोस्ट प्रोबेबली मंगळवारी किंवा बुधवारी आपल्याला राज्यसेवाचा निकाल बघायला मिळू शकतो। तर बघा, आता तोपर्यंत कदाचित जर जागा वाढ झाली, कारण की आपल्याला RTI द्वारे जागांचे 400+ जागांचा तपशील प्राप्त झालेला होता, परंतु ती जागा वाढ आपल्याला आयोगाने काही दिसली नाही। परंतु जर मंगळवार बुधवारपर्यंत आयोगाने जर शुद्धीपत्रक टाकलं तर जागा वाढ होऊ शकते, परंतु चान्सेस याचे खूप कमी आहेत। पण तरी पण बघा, आता आपण आपला जो कट ऑफ प्रेडिक्ट केला होता सुरुवातीला 90 ते 94 सांगितलेला होता आपण सेकंड आन्सर की नंतर 92 ± 2 असं सांगितलं होतं। परंतु आपण लेटेस्ट एक पोल घेतला आणि त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये मुलांचे आपण स्कोर मागवण्याचा प्रयत्न केला होता। तर बघा, 88 आणि त्याच्यापेक्षा कमी स्कोर असलेले 55% मुलं आहे, 16% मुलांचा स्कोर हा 89 ते 91 दरम्यान आहे, 92 ते 94 मध्ये 11% मुलं आणि 18% फक्त 18% मुलं 95 आणि त्याच्यापेक्षा जास्त स्कोर असलेले आहे। तर बघा, आता समजा आपण जर असं कन्सिडर केलं, 1000 विद्यार्थ्यांचा आपण स्कोर कन्सिडर केला, त्यामध्ये बघा जर 18% पोरं आपण धरले 95च्या पुढील, तर 180 पोरं 1000 पोरांमागे, आणि याचं आपण जर 10,000 पोरांचं कन्सिडर केलं तर ते 1800 मुलं होतात 10,000 मुलांमागं, ते पण 95 मार्क्स असणारे। परंतु एवढ्या सर्रास मार्क्स आत्तापर्यंत कोणालाही आलेले नाही। मी माझ्या 3-4 मित्रांना मी कॉल केला होता, तर त्यांचे स्कोर एकाचा 82 होता, याने तर 2 मेन्स दिल्या होत्या तरी त्याचा स्कोर 82 आलेला आहे। आणि म्हणजे आता हुशार येतो, परंतु अनप्रेडिक्टेबल एक्झाम असल्यामुळे 82 त्याला स्कोर आला। त्यानंतर अजून एकाचा स्कोर विचारला, त्याचा 86 होता, माझा स्वतःचा स्कोर 94 एवढा आहे, 95 होता, परंतु माझ्यानंतर मी परत रिचेक केल्यानंतर मला 94पर्यंत स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे। तर बघा आता, आणि माझे जेवढे मित्र होते त्यांच्यामध्ये स्कोर याच रेंजमध्ये आहे, 82 पासून ते 92-95 पर्यंत। परंतु जास्त स्कोर जे मुलांचे आपल्याला आढळून आले ते 87 ते 90 दरम्यान आढळून आलेले आहे। आता बघा, आता हे जे मुलं आहे 95+, ते कट ऑफ डिसाईड करणार आहे का? नाही, ते मोजके मुलं असतात, त्यामुळे त्यांचं ते कट ऑफ डिसाईड करत नाही। त्यानंतर बघा, 11% मुलं जे आहे ती 92 ते 94 मध्ये आहे, म्हणजे 29% मुलं ही 92 ते 94 मध्ये आहे। तर बघा, मी जे मागचे ॲनालायसिस केले, मागचे कट ऑफ व्हिडिओ जे टाकले, त्यामध्ये मी असं एक ऑब्झर्वेशन केलं होतं की हा जो पोल असतो त्याच्या 35 ते 38% या रेंजमध्ये तो कट ऑफ लागत असतो। तर बघा, आता आपण जर याचा विचार केला, 35 ते 38% कुठं भेटतं आहे आपल्याला, हे 18 पकडले, हे 11 पकडले तर 29% मुलं आहे, आणि 29 नंतर या 16 मधले निम्मे मार्क्स जर आपण पकडले तर त्या ठिकाणी आपल्याला तो कट ऑफ आपल्याला मिळून जातो। म्हणजे तो कट ऑफ आपल्याला एक 87 ते 90च्या दरम्यान बघायला मिळू शकतो। त्यामुळे आता एवढा कमी कट ऑफ येणारच आहे, कारण की मार्केटमध्ये कोणालाही मार्क्स नाही। तुम्ही मित्रांना विचारा की स्कोर किती येत आहे, तर सर्वांचे स्कोर या 87 ते 90च्या दरम्यान आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।